शिळी चपाती जरी राहिली तरी आता टेन्शन नाही. आज आपण असा चटपटीत शिळ्या चपातीपासून पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे पॅनमध्ये आपण एक पळी तेल घालून घेतलं आहे. त्यावर मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरं घालायचं. जिरंही चांगलं तडतडलं आहे. हिंग घालायचं आहे चिमूटभर. हिंग घातल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची 1 चमचा आणि हलवून घ्यायचं आहे. कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा. तर उभा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि तोही तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर झाला की यावर मसाले घालून घ्यायचे. अर्धी चमचा हळद घालायची आणि आपल्या आवडीनुसार तिखट घालायचे. कमी जास्त घालू शकता. मी ते 1 चमचा घातले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. आणि आपण इथे 2 बटाटे उकडून घेतले होते आणि त्याची साल काढून घेतली. बटाटा उकडताना मी नेहमी हळद घालते म्हणजे बटाटाही पटकन उकडतो. यावर 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला घातल्यानंतर सगळीकडून परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही घालू शकता बारीक कट केलेली, पण मी याच्यामध्ये नाही घातलेली. आता हे सगळं मॅशरने असं हलवून घ्यायचं आहे. मीठसुद्धा आपण यामध्ये घालून घेतलं आहे. ते घालताना व्हिडिओ स्किप झाला होता. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं परत हलवून घ्यायचं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. गॅस बंद केलेला आहे. आता आपण चपाती घेऊया. तर शिळ्या चपातीला सॉस लावून घ्यायचा आहे अगोदर. तर तुम्ही इथे पिझ्झा सॉससुद्धा लावून घेऊ शकता. मी इथे टोमॅटो केचप लावून घेतलेलं आहे. सगळीकडून असं पसरून घ्यायचं आहे. आता यावर आपण जे बटाट्याची भाजी करून घेतली त्याचा असा रोल करून घ्यायचा आहे आणि ती घालून घ्यायची. अशी सगळीकडून पसरून नाही घ्यायची. असा उबटसा आकार करायचा आहे आणि कडेपर्यंत दोन्हीही साईडनी कडेपर्यंत भाजी सगळीकडून लावून घ्यायची. तर हे बघा मी कडेला थोडीशी भाजी कमी पडली होती ते सुद्धा लावून घेतली. असा रोल केल्यासारखा करायचा आणि ठेवून घ्यायची. आता यावर आपण कच्चाच उभा चिरलेला टोमॅटो घालून घेतला आहे. कच्ची शिमला मिरची घेतली. तेही उभी चिरून घ्यायची पातळ आणि त्यावर पातळ कांदा चिरलेला घालून घेतला आहे. आणि आता याचा आपल्याला रोल बनवायचा आहे. तर याच्या अगोदर आपण याच्यावर चीज घालून घेतले. चीजचे असे मी काप करून घेतलेत आणि तेही याच्यावर ठेवून घेतलेत. मस्त चटपटीत असा रोल तयार होतो. आता हे चांगलं दुमडून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही साईडनी मी असं दुमडून घेतले बघा. पॅनमध्ये बटर किंवा तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यावर हे रोल आता आपल्याला शेकवून घ्यायचं आहे. तर हे बघा 1 चमचा एवढं साजूक तूप घालून घेतलं आहे आणि मंद गॅस दोन्ही साईडनी चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर वरच्यासुद्धा साईडनी मी तूप लावून घेणार आहे आणि परत एकदा भाजून घ्यायचं आहे. तर चांगला कडक होईपर्यंत रोल चांगला भाजून घ्यायचा. तर तुम्हीही नक्की करून बघा शिळ्या चपात्या राहिल्यावर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा मी पलटून घेतलाय रोल आणि छान असा दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा. कडक होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. बघा मस्त रोल तयार झालाय. तुम्ही सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.